आणि मला असं ट्रेनमध्ये ढकलून दिलं, कारण तिकीट ऑलरेडी होत्या. 5,000 रुपये व्याजाने घेऊन मी नेपाळला आलो. तिथून मला एक गुच्छ असतो तो लग्नात एकमेकांना द्यायचा, तो पण घेतला होता. तो पण दिला. हार पण आणले. हार मी मुंबईवरून मागवले, गावाकडे बनवले नाही. हार मी मुंबईवरूनच मागवले. हे बाळा तिथं जाऊ नको, पडशील, लागेल. आता म्हातारपणाला पण त्यांना तेच जपायचं असतं. तिथं जाऊ नका, ते काम करू नका. पडला बिडला तर दुखापत होईल. सुरुवातीचं जन्म झाल्यानंतर ते 10 वर्ष असतं बालपण, ते आता म्हातारपणाला देवानं दिलेलं असतं. हो, आम्ही इथं मग काय धरणं बसलो होतो आणि लय चांगले आमच्या गप्पा रंगला होता. त्यातनं त्यांनी विषय सांगितलं मला की बाबा आता ही इकडं आलते, इथं 20-22 वर्ष झाली इकडे येते, असताना साताराची येते. तुम्हाला सगळं डिटेल म्हणून सांगतो मी. आणि आता बसता बसता ह्यांना मला किस्सा सांगितला की ह्यांच्या आई वडिलांची ह्यांना अॅनिव्हर्सरी 50 ना 50 पण कशी केली होती तुम्ही, काय कसा माहोल होता? माहोल म्हणजे असा होता, आमची छोटी करायची इच्छा होती, पण आमच्या मंडळीची इच्छा होती 4-5 वर्षापूर्वी. आता मला हे सांगा की बाबा तुम्ही नेपाळमध्ये कसं आला? बऱ्याच माणसांना माहित नाही तुम्ही नेपाळमध्ये या. तुम्ही कुठला आहे आणि तुम्ही नेपाळमध्ये कसं आला हे सांगा. आता मग सुरुवात सांगा. सातारा जिल्हा, पाटण तालुका, रायगाव माझे गाव आहे ना. रायगाव मी गावचा रहिवासी आहे. मी आमच्या रायगाव मधीलच माझा एक चुलत भाऊ पहिला दुसऱ्याकडे इथं कामाला होता. त्यांनी परत स्वतःच लावल्यानंतर त्या कामामध्ये परत त्याला कामगार पाहिजे होते, म्हणून त्यांनी मला घेऊन यायचा, दुसऱ्या पोराला घेऊन यायचा प्रयत्न केला. तर ह्यात मी ट्रक ड्रायव्हर होतो. आणि ट्रक ड्रायव्हर असताना मी त्यांना मुंबईची काय माहिती नसल्यामुळे मी त्यांना मुंबईला सोडायला आलो. मुंबईला सोडायला आल्यानंतर आमच्या चुलते होते. मग त्या चुलत्याने तिकीट घेऊन रेल्वे स्टेशनला उभे होते. मग त्या आमच्या चुलत्यांनी मला पॅरागॉनचे स्लीपर अंगावल्या कपड्यावर, माझी बॅग तर चुलत्याच्या खुलीव, आणि मला असं ट्रेनमध्ये ढकलून दिलं, कारण तिकीट ऑलरेडी होत्या. जा बाबू, तुला करमलं थांब, नाही तर माघारी. मी अशा अंगावल्या कपड्यावर नेपाळमध्ये आज मी 22 वर्षापूर्वी आलेलो होतो. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी तिथं काम करून परत मी गावी गेलो. आणि गावी गेल्यानंतर परत मी 5,000 रुपये व्याजाने घेऊन, नाही मी काहीतरी करू शकतो तर नेपाळमध्ये करू शकतो. वडिलांना न सांगता मी एका वडिलांच्या फंडातले पैसे मी 5,000 रुपये व्याजाने घेऊन मी नेपाळला आलो. तिथून मला एक व्यक्ती भेटला आपल्या इकडचा, त्यानं मला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर माझी आजची ही जीवनातली कहाणी मी आज या ठिकाणी बसलेलो आहे, तर त्या माझ्या खास मित्रामुळं, आपला अकलूज साईडचा मित्र आहे, त्या मित्रामुळं माझी आजी मी आज या परिस्थितीला आहे. बरं, तुम्ही आता 22 वर्षामध्ये सध्या मला जिथपर्यंत करतोय, मला असं कुठं वाटत नाही बाबा मी 22 वर्षानंतर ना कुठल्या तरी अशा एका परिवाराला भेटतोय, ती आपल्या महाराष्ट्रामधली आहे ती. आणि इतकं मराठी म्हणजे क्लिअर मध्ये बोलते ना सगळी, इतकी मराठी म्हणजे असं वाटतच नाही बाबा होय ही नेपाळमध्ये 22 वर्षापासून आहे, कुठं वाटत नाही. पण इतकं कसं काय तुम्ही जपली आपली संस्कृती मला सांगून देते. मला माहिती आहे माणसं बाहेर गेलं की नाही रे मी ती खाल्लं होतं रे, मी ती पिठलं होतं रे, असं माणसं करते. जे आपली संस्कृती आहे तीच आपली संस्कृती आहे. इथं आपण काही लाईफ काढणार नाही. बरोबर आहे. नेपाळमध्ये जोपर्यंत आपले हातपाय चालतात, जोपर्यंत आपल्याला 2 पैसे मिळतात, तोपर्यंत आपण नेपाळमध्ये राहणार आहे. नाही तर परत आपले आई वडील, परिवार, आपले इष्ट मित्र जे आहेत, जन्मभूमी आहे, तिथं जाऊन आपण परत म्हातारपण गुजरायचं आपल्याला. बरोबर आहे. मग त्यासाठी आपली संस्कृती विसरायची का म्हण. बरोबर आहे. आणि आपली संस्कृती न विसरता, आणि आपला आजच्या युगात सगळ्यात महत्वाचा मोन पॉइंट म्हणजे मला सांगायचा, तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय मी, तुमच्या माध्यमातून मला सांगायची वेळ आली. तर आज आपले पण काही बांधव किंवा इष्ट मित्र बांधव म्हणा बाहेर देशात जातात, आणि आपली संस्कृती परफेक्टपणे 50% विसरली जाते. ही 100% खरं. तर ही न विसरता, आणि त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे आपले परिवार तर कधी विसरू नये. बरोबर. हे मला आजकालच्या युगाला सांगायचं आहे, आजच्या पिढीला सांगायचं आहे. तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे. आणि मी एक माझं मोठं नाव म्हणून मी सांगत नाही की तुम्ही असं म्हणाल की काहीतरी फेकतंय, नाही, तो उद्देश नाही. कधीही
एनी टाइम माझं गाव रायगाव आहे पाटण तालुक्यामध्ये. गावामध्ये जाऊन कुणालाही विचारा मी कुठल्या संस्कृतीचा माणूस आहे. आणि त्याच्यानंतर मी आता हे जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितलाय, अगदी गावात कुणालाही दाखवा, जर हा फेक असेल तर मग तुम्ही जी सजा द्याल ती मी बघायला मी कधी खोटं बोलत नाही. बरं ती सगळं जाऊ द्या. आता मला हे सांगा, जी अॅनिव्हर्सरी वडिलांची केली होती ती कशी केली? त्यांच्या म्हणण्याबरोबर केली? त्यांच्या आमच्या मंडळीची इच्छा होती 4 वर्षापासून की नाही काही बी करा तुम्ही, पण आई वडिलांची अॅनिव्हर्सरी मनवायची. बर बाबा ठीक आहे मनवूया. मी मंडळीला समजवत 3-4 वर्ष काढली. आता पिरियड आला बरोबर त्यांची 50वी अॅनिव्हर्सरी आली. मग हिला म्हणलं आता 50वी आपण गावी आहे, मस्त पैकी आपण आमचं प्लॅनिंगच झालं होतं आपण गावी जायचं बनवायचे आणि मस्त पैकी. आमच्या दोघात तिसऱ्या प्लॅन नुसार कोण नव्हतं. आमचा एक पुतण्या तेवढा होता. आम्हाला दारात मंडप वगैरे घालून स्टेजवर करायचं होतं, पण पावसाचे दिवस दिसल्यामुळं त्याच्यामुळे म्हटलं आमचा पुतण्याचा आम्हाला सहयोग की काय की बापू असं नाही, आपण हॉल बुक करूया, आपल्याला इतर वेळेसारखी पेमेंट नाही दिलं तर अर्ध्या किमतीत आपल्याला हॉल मिळेल. आमचे नातेसंबंध पण भरपूर आहेत आणि माझे इष्टमित्र पण भरपूर नातेवाईक. मी एक विदेशात असल्यामुळं मला टाइम देता येत नाही. सगळ्या पाहुण्यांना मला टाइम देता येत नाही. म्हणून आम्ही दोघांनी प्लॅन आखला. कशा नाही कशा निमित्तानं माझे पाहुणे रावळे सगळे एका जागेवर गोळा होतील, माझ्या आई वडिलांना आशीर्वाद देतील, त्यांचे आशीर्वाद घेतील थोर व्यक्तींचे, आणि ह्या निमित्ताने एक जमाव आम्ही सगळी पाहुणे रावळे एकत्र येऊ ह्या उद्देशाने आम्ही हॉलमध्ये आम्ही आई वडिलांची अॅनिव्हर्सरी धूमधाम कशी केली, किती माणसं आली, जेवण कसं बनलं त्या टायमिंगला आम्ही व्हेज सुरुवातीला नॉन व्हेजच ठरलं होतं, पण काय झालं काही लोक बोलले की व्हेजवाले काय करणार म्हणजे काय नाही. म्हणजे मीच म्हटलं की त्यांना आता व्हेजवाले येणार, कारण ह्यांचे तर सगळे व्हेजवालेच होते येणारे पाहुणे वगैरे, आणि खास करून ह्यांची आजी त्या व्हेज माळ असल्यामुळे मग ते लोक आपण सगळ्यांना आपण नॉनव्हेज देणार, सगळ्यांना आणि ह्यांना काय देणार, मग ही लोक जाणार. आम्ही परत इस्टिमेट 500 माणसाची बिर्याणी बनवायची होती, तिथं आम्ही 300 माणसाची बिर्याणी केली आणि 200 माणसांचं व्हेज जेवण. व्हेज जेवणामध्ये आम्ही पुरी, कुर्मा, बासुंदी, तुमचं पुलाव राईस हे बनवलं, आणि नॉनव्हेज वाल्यांना बिर्याणी, रसा, सलाद वगैरे अशा पद्धतीनं आम्ही. पण मला त्यातून एक अनुभव आला की माझ्या बऱ्याच इष्टमित्रांनी म्हणजे मला आपलं दाखवलं की काही ना काहीतरी मी जिंदगीत येऊन काही ना काहीतरी मी एक पुण्याचं काम केलेलं आहे. आणि ती स्टेजवरती 50 म्हणजे काय तुम्ही म्हणत ना ती लग्न लावायचं राहिलेली ती घोडेवाला सगळे माझे इष्टमित्र घोडेवाला मित्र. ही आता सगळ्यात मेन पॉईंट आहे बरं का भावना, सगळ्यात मेन पॉईंट. दुसऱ्यांदा लग्न करायचं थोडक्यात राहिलं कसं राहिलं बघा का सांगा. गुच्छ असतो तो लग्नात एकमेकांना द्यायचा, तो पण घेतला होता, तो पण दिला. हार पण आणले, हार मी मुंबईवरून मागवले, गावाकडे बनवले नाहीत. हार मी मुंबईवरूनच मागवले, गुच्छ पण आणि हार पण मुंबईच्या दादर मार्केटवर सजवलं होतं. म्हणजे प्लॅनिंग सर सगळं झालं होतं, फक्त काय झालेलं सगळे म्हटलं फक्त आता अक्षरच पाहिजे होते. आणि त्यात माझे बरेच पाहुणे इष्टमित्र काय म्हणले, अरे एवढं केलंच बाळा, आता फक्त एवढंच बाकी ठेवलंस. म्हणजे आपण शुभमंगल म्हणणं आणि अक्षर टाकणं एवढंच बाकी ठेवलंस. मी तेवढ्यातून समजलं मी केलं एवढं पुण्य, मी काहीतरी आई वडिलांसाठी जन्मात येऊन मी काहीतरी कमवलं. आणि ते टाइम ते आई वडिलांच्या डोळ्यात पाणी कसं होतं स्टेजवर तर माहोल बघून, म्हणजे तो समाज बघून, आणि त्यात आमची धावपळ बघून, ती इस्टिमेट बघून, सगळं म्हणजे हॉलवर अरेंजमेंट बघून, सगळं ते लग्नासारखं स्टेज वगैरे सगळं सजवलेलं, सगळं डेकोरेट वगैरे सगळं डेकोरेशन केलं होतं आम्ही. तुम्हाला जर फोटो बघायचे असतील तर माझ्या हार्ड डिस्क मध्ये आहेत, होय बघू शकता. आम्ही थोड्या फोटो बघतो. पण बघा तुम्ही 22 वर्ष झालं ही नेपाळमध्ये आहे ती, तरी पण कंटिन्यू आपला घरी फोन होतो, आई वडिलांशी बोलणं होतं सगळ्यांशी.
महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती जपली. असं कुठनंच वाटत नाही बाबा की होय आपण नेपाळमध्ये 20 वर्षानंतर कुठल्या असं वाटतंय बाबा कालच भेट झाली आहे, कालच ती महाराष्ट्रात हे येऊन थांबले ते इतकं बोलणं आणि ताईचं तर बोलणं इतकं प्रेमळ आहे ते. आणि खरंच साताऱ्यामधली कसं होतं सांगू का, प्रत्येक जण आहे ना आपल्याला आपल्या सगळ्यांचा वाढदिवस माहिती असतात, माहितीये आपल्याला आई वडिलांची एवढं माहिती नसते. आई वडील आपल्या आई वडील आपल्याला सगळं उत्सुकतेनं आपल्याला करतात, आपल्याला तसं करता येत नाही. मग ती त्याच्यावरून मला माइंड आलं की आपण नाही यांच्या लग्नाचा वाढदिवस तरी करूया आपण. मग ह्यात एकच वेळ दोघांचाच एक वेळ आपण करूया. आजच्या युगात मला एकच म्हणजे काय सांगायचं माहितीये का, महत्वाचं सुरुवातीचं जन्म झाल्यानंतर जे 10 वर्ष असतं बालपण, ते आता म्हातारपणाला देवानं दिलेलं असतं. हो हे खरंय. तुम्ही बारकाव्यानं विचार करा ह्या शब्दाचा, ह्या वाक्याचा. ते बालपण आता त्यांना लास्टच्या 10 वर्षाला दिलेलं असतं. त्यांचं 10 वर्ष काय काम असतं, नातवंडाला घे, दरवाज्यात बसून राहावा, घरात बसून राहावा. बालपणात काय केलं असतं आपण, हे बाळा तिथं जाऊ नको पडशील लागेल. आता म्हातारपणाला पण त्यांना तेच जपायचं असतं, तिथं जाऊ नका, ते काम करू नका, पडला बिडला तर दुखापत होईल, करू नका. हेच आपल्याला करायला पूर्वातीचे 10 वर्ष असतात ते आता म्हातारपणाला दिलेले असतात. महत्वाची पोरांनी सांभाळणं म्हणजे महत्वाची संस्कृती आपल्या म्हणजे ही आहे. याच्यासारखं पुण्य दुनियेत काही नाही. आणि आम्ही ते लांब राहतो ना, आम्ही लांब राहतो, ओढ लागते. आम्ही यात्रा येऊ द्या, ओढ लागते, त्यांच्यामुळेच आम्ही थांबलेलो आहे इथं. बरोबर आहे, काही ना काहीतरी माणसाची मजबुरी असते म्हणून आम्ही इथं आहे, आई वडील तिथं आहेत, पण सुखी आहेत. भलं काही इमर्जन्सी पडलं तरी आम्ही जाऊ शकतो, उद्याची उद्या म्हणलं तरी घरी पोहोचू शकतो. गावाकडे पण भावानो 1 नंबर चांगलं बांगला. हे किती आपल्याला शेत माझं 4 एकर आहे. 5-4 एकर शेती आहे, ऊस आहे, मस्त मध्ये आहे. आणि सासू सुनच तर भावानं इतकं जमतं का नाही. मी पहिल्यांदाच बघतोय, मी असं एकदम फ्रेंडली बोलतोय ना सासू ना, अर्धा तास मला सांगितलं ना, 1-1, 1.5, 2 तास फोन समोरच झाला होता फोन आमच्या सारखा कंटिन्यू फोन चालू असतोय. आणि असं मी इथं काल आलोय आणि इतकं भारी वाटतंय, असं वाटतं बा होय स्वतःच्या घरामध्ये असं वाटायला लागलंय. कसं कॉन्टॅक्ट झालं काय सगळं देवानच घडून आणलं असं वाटायला लागलंय मला. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघून पाहून मला भरपूर काय समज असं ना आयुष्यामध्ये काय आहे. याच्यानंतर मी माझ्या फक्त गणेश दादाला आणि आपला दत्ता भाऊंला, आता तुम्ही व्हिडिओ मध्ये आजपर्यंत जे शिवलिंगाचं काय बघितलं असेल, किती लिंग आहेत काय आहेत, पण मेन जे शिवलिंगचं मेन डोकं जे आहे, सिर म्हणतात, ते जे आहे ते कुठं आहे, त्यांचं मी उद्या दर्शन करवणार आहे. त्यांना उद्या आपण तिथं जाणार आहे भावानं, ते मी महत्वाचं म्हणजे त्यांना दर्शन करवणार आहे. आणि त्यांचा हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला कसा वाटतोय बघा. आणि खरंच गणेश दादाला येऊन म्हणजे आमच्या घरी आले, मला अगदी समाधान वाटलं. मला माझ्या घरातलंच कोणतरी आलंय, माझे भाऊ आलेत असं मला वाटून, माझ्याकडनं जेवढं होतंय म्हणजे माझ्याकडनं सहकार्य जेवढं होतंय मी ते करतोय त्यांना. फक्त त्यांना माणसं आपली येतात, मराठी माणसं नेपाळ फिरायला येतात, फक्त पशुपती दर्शन करतात, इतर फक्त काठमांडू फिरतात आणि माघारी जातात. तर पशुपतीचं दर्शन करणं एवढं महत्वाचं नाही, पण ते डोलेश्वर महादेवचं दर्शन करणं सगळ्यात महत्वाचं. काय म्हणते 12 ज्योतिर्लिंगाचं मेन सिर आहे. आणि काय ती करत नाही जाते माघारी जातच नाही, माहित नाही. इथली टुरिस्ट लोकांना पण सांगत नाही. म्हणजे ते फेमस प्लेस नाही पण प्राचीन आहे, प्राचीन आहे पण फेमस. तो असा आहे की दोन्ही डोंगराच्या मध्ये भेदमध्ये आहे. फेदमध्ये म्हणजे आपण डोंगराच्या दऱ्यात मध्ये म्हणतो ना, दोन्ही डोंगराचे असे डोंगर आहेत, त्यामध्ये असे जे आपण वाहतं पाणी त्याच्या बाजूलाच आहे, म्हणजे डोंगराच्या ह्याच्यातच आहे. ह्या साईडला ते मंदिर आहे, ह्या साईडनं पाणी वाहते साईड. हो, अशामध्ये आहे ते. अजून बऱ्याच लोकांना आपल्याला माहित नाही, तर कुणी अवश्य इथून पुढे नेपाळला आला डोलेश्वर महादेवला तुम्ही नक्की विजिट द्या. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा 12 लिंग तुम्ही दर्शन केले, 12 लिंग आहेत. आणि ते डोलेश्वर महादेवला गेल्यावर तिथं नक्की काय आहे, तिथं प्रकृती कशी आहे ते तुम्ही बघा. आजच्या पिढीला मला तर एवढं सांगायचंय, तुम्ही कितीही मोठे झालात ना, पण आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. बस तीच तुमची खरी दौलत.
दौलत आहे, इस्टेट आहे, तीच आहे. 100% ही गोष्ट खरी. ते काय जे आता बोलले का नाही ते एकदम मनात बोलले, एकदम हो. एकदम आतल्या आवाजाने तुम्हाला जाणवलं पण असं भावना, एकदम आतल्या आवाजाने जाणवलं एकदम. म्हणजे एकदम घरातलं वातावरण जसं फ्रेंडली ठेवायचं. अजिबात काय आपल्या आता घरात मला काल काय म्हणली माहितीये का, काय सगळे आम्ही एकत्र बसल्यावर तुम्हाला ओळखूच येत नाही कोण 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 काय काय. कोण लेख, हो पोरगी कोण आणि सून कोण आहे. आमच्या घरात ओळखणारच नाही नवीन माणसाला, कधी ओळखून दाखवा. ओळखूच येत All नाही family इतकं बसल्यानंतर. इतकं म्हणजे फ्रेंडली असतं नाही घरातल्या घरात. तर खरंच लय भारी वाटलं भावानो. तुम्ही इंस्टाला बघताय, फेसबुकला बघताय, युट्यूबला बघताय भावानो, ही जी व्हिडिओ आहे का नाही, ही व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये शेअर करून द्या आणि दाखवून द्या की भावानो 12 वर्षानंतरही माणूस 12 वर्षापूर्वी इथं माणूस आला, किती 25 झालं ना, 14 वर्ष, 23 वर्ष पूर्ण झाली. 23 वर्षानंतर ही आपली मराठी संस्कृती जशी आहे अजून सेम टू सेम तशीच आहे. बोलणं बी सेम तसंच आहे, राहणीमान ही सगळं तसंच आहे. आणि जी दाढी असते, दाढी कुठल्या आपल्या खायच्या, आपल्या इकडे आणलेल्या दाढी ही आपल्याला घरून घरून दाढी आपली इकडून आणते, ती चहापत्ती आपल्या इकडून आणते, ती आपल्याकडनं. सगळं आपल्या कुठं. आणि आलू मगाशी बाजरीच्या भाकरी भजी भावानं इतकं भारी वाटतं का नाही खरंच. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर भावानं आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, केला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव. हर महादेव. महादेव.